लक्ष्मी रोज आपल्या दारी 7 वेळा येते व जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही फक्त 10 सवयी स्वतःला लावल्या आणि ही छोटी कामे करायला सुरुवात करा. बघा, नशीब कसे पलटी मारते तुमचं. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाहीये. पहिलं कार्य म्हणजे कापूर. आपल्या शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितले आहे की जिथे कापूर जाळला जातो तिथे वाईट शक्ती फिरकत सुद्धा नाही. कापूर हा केवळ एक सुगंधित पदार्थ नाही, तर तो देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी घरात कापूर जाळा. तसं तर रोज घरात कापूर जाळावा, पण काही कारणाने रोज कापूर जाळणं शक्य नसेल, तर कमीत कमी आहे ना, आठवड्यातून 2 दिवस निवडा आणि त्यावेळेस घरामध्ये कापूर जाळा. कारण याने घराबरोबरच आपलं मनही स्वच्छ होतं आणि शांतही होतं. नंबर 2, आणखीन एक दैवी सत्य विचारात घ्या. बघा, निसर्गाचा नियम खूप सोपा पण खोल आहे. तुम्ही या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल. जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून एक दिवस निसटेल. पण जर तुम्ही ते दान केले तर ते तुमच्या आयुष्यात 100 पट जास्त पटीने तुम्हाला पुण्य देणार आहे. मित्रांनो, देणगी फक्त पैशाचीच नाही, तर प्रेम, सेवा आणि वेळेची देखील आहे. पण यातील सर्वोत्तम म्हणजे अन्न आणि पैशाचे दान करणं. या 2 गोष्टी गरजू व्यक्तींच्या आयुष्यात जीव आणतात. दुसरी म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा घाला. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला हा दिवा तुम्ही लावा. बघा, असं केल्याने आहे ना, देवतांसह पूर्वजांचेही आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे घरात समृद्धी येणार आहे. जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवतात, तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावरती थोडे दूध शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून तुमची मुक्तता होत असते, असे मानले जाते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला. त्याचबरोबर पक्ष्यांना खायला घालणे हे देखील खूप चांगले मानले जाते. रोज तुमच्या अंगणात किंवा टेरेसवरती, गॅलरीमध्ये जर चिमण्या येत असतील तर त्यांच्यासाठी थोडेसे तांदूळ टाका, बाजरी टाका, थोडे पाणी ठेवा. का तर आता उष्णतेचे दिवस चालू झालेले आहेत, तर तुम्ही हेही करू शकता. तर तुम्ही या सेवा केल्या ना, तर तुमच्या कुंडलीतील सर्व दोषांपासून तुमची मुक्तता होत असते. नंबर 3ची सेवा. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये हे आपणा सर्वांनाच माहीत आहे. तर याने आहे ना, माता लक्ष्मी नाराज होऊन घरातून निघून जात असते. हे आपण पूर्वजांपासून ऐकत आलेलो आहोत की. आणि त्याचबरोबर बघा, ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळी कधीही चुकूनही घरामध्ये झाडू मारायचा नाहीये. झाडू मारून झाला की झाडू अशा ठिकाणी ठेवायचा जेणेकरून तो बाहेरून एखादी व्यक्ती घरात येत असेल तर त्या व्यक्तीला सहजासहजी दिसणार नाही. अशा प्रकारे झाडू लपवून ठेवायचा. घर स्वच्छ ठेवायचे. आणि झाडू केव्हाही आहे ना, पलंगाखाली ठेवायचा नाही किंवा सोफ्याखाली झाडू ठेवायचा नाही. याने काय होतं, पती पत्नीमध्ये भांडणे निर्माण होत असतात. बाथरूम नेहमी कोरडे, स्वच्छ असावे. ओले बाथरूम आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाहीये. त्यामुळे सकाळी सर्वांच्या अंघोळ्या झाले, कपडे वगैरे वॉश झाले, की बाथरूम एकदम क्लीन करून घ्यायचं. नंबर 4, बघा, जेवण झालं की बऱ्याचशा जणांना सवय आहे की त्या ताटामध्येच हात धुवून टाकायचा. तर ताटात केव्हाच हात धुवायचा नाही. ताटाला आणि जेवताना एक गोष्ट केव्हाही लक्षात घ्यायची. जे माझे कंटिन्यू व्हिडिओ पाहतात त्यांना माहितीच आहे की मी प्रत्येक वेळेस सांगत असते की जेवढे तुमच्या पोटात जाणार आहे तेवढेच अन्न ताटात घ्या. अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. जेवढे लागेल तेवढेच घ्या. ताटात उष्ट अन्न ज्यावेळेस आपण ठेवतो ना, त्याचे दोषही आपल्याला लागत असतात. आणि जेवताना केव्हा पण अजून एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं तोंड एक तर उत्तरेकडे असावे किंवा पूर्वेकडे तोंड करून आपण जेवणासाठी बसायचं. नंबर 5, जर घरात पूजाघर नसेल, म्हणजेच पूजेसाठी सेपरेट रूम नसेल, तर ज्योतिष किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर पूजा कक्ष बांधा. हे असे म्हटले जात आहे कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते. नैऋत्य कोपऱ्यात बघा, कधीही देवी देवतांचे फोटो लावायचे नसतात. हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या. अन्यथा या गोष्टींमुळे न्यायालयीन प्रकारांमध्ये तुम्हाला अडकावे लागणार आहे. याचा धोका असतो. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी एक सेवा मी सांगते. आपल्या प्रत्येकाच्या घरात तिजोरी, घर ते हे असतं. म्हणजे आपल्या रूममध्ये कपाट असतं, त्याच्यात आपली तिजोरी असते. तर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे, पिवळं वस्त्र घ्यायचं, त्याच्यामध्ये एकच हळकुंड घ्यायचं आणि ते हळकुंड बांधून तिजोरीत ठेवायचं.
तसेच तुम्ही चांदीचे शिक्के तिजोरीमध्ये ठेवू शकताय किंवा चांदीच्या वस्तूही तिजोरीत ठेवा. तांब्याची नाणी तुम्ही ठेवू शकताय किंवा थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे, ते तांदूळ पिवळे करायचे आणि एखादी पोटली बनवायची पिवळ्या कपड्याची, त्यात बांधून तुम्ही ते तांदूळ तिजोरीत ठेवा. तसेच पहा तुम्ही सेंटची बॉटलही तिजोरीत ठेवू शकताय, चंदनही तुम्ही तिजोरीत ठेवू शकताय. नंबर 6, घरात चांदीचा मासा म्हणजे चांदीच्या माशाची मूर्ती तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. याने आहे ना घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेची म्हणजे बनून राहत असते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते आणि घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते. या चमत्कारिक उपायाने संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात वाढ होत असते. तर तुम्ही ही सेवा ही नक्की करू शकता. म्हणजे एखादी चांदीचा छोट्यात छोटा का होईना मासा तुम्ही बनवून आणू शकता. नंबर 7, दररोज श्रीहरी श्री विष्णूंची पूजा करा. घराबाहेर स्वस्तिक काढा, त्यात हळदी कुंकू टाका व आरती करा. याचबरोबर दररोज सकाळ संध्याकाळ आरती करा. जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास हा अखंड राहत असतो. जर इथून मागे तुम्ही अशी सेवा करत नसाल तर इथून पुढे तुम्ही करायला सुरुवात करा. नंबर 8, शनिवारी पिंपळाला स्पर्श करा किंवा शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका. यामुळे आर्थिक लाभांसोबतच तुमचे सर्व बिघडलेले कामही नक्कीच पूर्ण होईल. नंबर 9, संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे. झोपणे, खाणे, पिणे, शिवीगाळ करणे, भांडणे, खोटे बोलणे, प्रवासाला जाणे किंवा बघा पैसे देणे, पैसे घेणे, वैदिक मंत्रांचे पठण करणे, विनाकारण घरातील मुख्य स्त्रीने दारात उभे राहणे, बघा वरील नियमांचे पालन न करणे. यामुळे म्हणजे काय होतं आशीर्वाद हिरावून घेतला जात असतो आपल्यावरचा. जिथे मद्यपान, महिलांचा अनादर, मांसाहार, अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तिथे लक्ष्मी वास करत नाही. नंबर 10, बघा स्त्रीचा आदर करा. घरातील जी करती स्त्री असते, जी मुख्य स्त्री असते आणि असं नाही बरं का फक्त मुख्य स्त्रीचाच आदर करायचा, तर प्रत्येक स्त्रीचा आदर हा केलाच पाहिजे. नाही का तर घरातील स्त्री खुश असेल तर घरात लक्ष्मी सदैव टिकून राहत असते. त्याचबरोबर दक्षिणेकडे पाय करून केव्हाही झोपायचं नाही, ही गोष्टही तुम्ही लक्षात घ्या. तर हे छोटे छोटे नियम आहेत जे तुम्ही पाळायचे आहेत. तर ह्या छोटे छोटे नियम आणि मी जे काही सेवा सांगितलेल्या आहेत थोडक्यातल्या तुम्ही करून पहा. नक्कीच तुमच्या आर्थिक प्रगतीत सुधारणा होणार आहे आणि सायंकाळच्या वेळी दही, दूध, हिरवी मिरची, तूप हे आपल्या उंबऱ्याच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. तुम्ही एक वेळ खरेदी करून घरात घेऊन येऊ शकताय, पण या वस्तू शेजारी पाजारी कोणालाच द्यायच्या नाही. तर त्याचबरोबर सायंकाळच्या टायमिंगला मीठही घरी घेऊन येत नसतात. हे आपणा सर्वांना माहिती आहे. हे आपण पूर्वजांपासून ऐकत आलेलो आहोत. तर याच्या मागे पण एक शास्त्र आहे, याच्या मागे पण एक कारण आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करा. सायंकाळच्या टायमिंगला चुकूनही झाडू आपण मारायचं नाही. चलात मग छोटीशी आणि थोडक्यातली सेवा आजची आपली मी तुम्हाला सांगून झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.